नरेंद्र जाधवांकडनं काही अपेक्षा ठेवण्या इतपत मराठी समाज मिडिओकर आहे असं मला अजिबात वाटत नाही. पण नरेंद्र जाधवांचे जे बॉस आहेत, नरेंद्र जाधवांचे बॉस जर 6व्या मजल्यावर बसत असतील तर नरेंद्र जाधवांनी फक्त सही करायची आहे, अहवाल कोणीतरी लिहिणार आहे. एका माणसाचा आयोग हा अत्यंत डेंजरस असतो हे कम्युनिस्टांना मी सांगायला नको. महाजन आयोगाने महाराष्ट्राचं जे नुकसान केले ते गेल्या 60 वर्षात महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे आपण भाबडं राहायचं नाही. नरेंद्र जाधव कितीही हातवारे करून त्यांनी मुलाखती देऊ देत, त्यांचे मालक रेशीम बागेत आहेत आणि त्यांना राज्यसभेवर पुन्हा जायचं असेल किंवा राज्यपाल म्हणून एखाद्या राज्याचा उद्धार करायचा असेल तर त्यांची गरज काठी म्हणून लागणार आहे. तेवढं त्यांना आपण डिस्क्रेडिट जर वेळेवर करू शकलो नाही आणि आपला माणूस आहे, बहुजनातला आहे, आपल्या जातीतला आहे, आपण कसं बोलून चालेल? आपण तर तो जरी वाट चुकला असला तरी त्याला वाटेवर आणण्याची जबाबदारी आपली आहे. अशा निरर्थक जबाबदाऱ्या अंगावर घेऊन नरेंद्र जाधवांसारख्या माणसाला शहाणं करण्यात उर्वरित आयुष्य कृपया खर्ची घालू नका अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. तुम्ही मराठी आणि ब्राह्मण असाल तरच तुम्ही विकले जाल असं नाही आहे. तुम्ही ओबीसी असाल तरी विकले जाऊ शकता, तुम्ही मातंगांपैकी असाल तरी विकले जाऊ शकता, कारण संघाकडे प्रत्येकाला विकत घेण्याच्या किमतींचं शेड्यूलच आहे. तुम्हाला काय पद्धतीने त्यांनी विकत घ्यायचं हे नीट ठरलंय. याचं कारण ते 100 वर्ष थांबलेले आहेत, ते पुढची 100 वर्ष राज्य करण्यासाठी थांबलेले आहेत. त्यामुळे त्यांची 100 वर्षाची राजवट सप्टेंबरमध्ये एक दाढीवाला माणूस 75 वर्षाचा होतो म्हणून संपेल असं कृपया समजू नका.